नमस्कार. चैताली आर्ट्स आणि क्राफ्ट्समध्ये आपलं स्वागत आहे. इथे मी प्रथम एक मटका गळा आखून घेतलेला आहे. असाच एक सिंपल सोबर ब्लाऊजचा मटका गळा आणि त्याला एक छोटीशी एक छानशी सोबर अशी बॉर्डर आपण पाहणार आहोत. एक सिंपल डिझाईन आपण पाहणार आहोत. मी इथे मटका गळा आखून घेतला आहे. त्यानंतर मी इथे चेन स्टिच देऊन अशीच मी एक चेन लेस स्टिच बनवली आहे. म्हणजेच चेन स्टिच ही एका पाठोपाठ एक 3-4 वेळा जर आपण केली तर त्याची चेनलेस स्टिच होते. आपण ब्लाऊजची ब्लाऊजला आरी वर्क करताना सुरुवात करताना ही आपण ह्यापासूनच करतो. तर ही डिझाईन खूप सिंपल, सोबर आणि छान होणार आहे, आकर्षक होणार आहे. अशा प्रकारे आपण चेनलेस स्टिचच्या नंतर एक लोड स्टिच म्हणजे बीड लोड स्टिच आपण पूर्ण करून घेणार आहोत. मी अर्धी पूर्ण केलेली आहे, त्याचा मला व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही. तर आपण यापुढे पाहू शकतो जसे त्यातील जे मोठे मोठे मणी आहेत ते मी मोठे मणी हाताने बाजूला काढून टाकलेले आहेत, कारण त्याने फिनिशिंग बिघडली जाते. शक्यतो तुम्हाला हे कोणी सांगत नाही, पण प्रोफेशनल्स जे असतात ते करताना जे लहान मोठे मणी येतात ते काढून टाकतात आणि जे एकसारखे मणी असतात ते लोड स्टिचमध्ये लोड केले जातात. त्यासाठी मी खाली पायपिंगचा थ्रेड वापरला आहे, तो पॉलिश. तर अशा प्रकारे आपण एक 2 mm गोल्डन बीड्सची एक लाईन तयार करून घेणार आहोत.
अशा प्रकारे शुगर बीड्स नंतर एक मणी, एक मोती, एक शुगर बीड, एक मोती, एक शुगर बीड अशी लाईन कंप्लीट करून आता आपण स्लीव्सकडे आलेलो आहोत. स्लीव्सला मी पहिलाच लोड स्टिच करून घेतलेली आहे. त्यानंतर एक 2 mm 2 mm गोल्डन बीड्सची लाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर मी शुगर बीड्सची लाईन करून घेतलेली आहे आणि आता मी याला एक मोती, एक मणी, एक मोती, एक शुगर बीड, एक मोती, एक शुगर बीड अशा प्रकारे मी ही एक लाईन कंप्लीट करून घेणार आहे. अशा प्रकारे एक बीड आणि एक मोत्याची एक बीड आणि एक मोत्याची, एक बीड आणि एक मोत्याची अशी रेष तयार करून अशी लाईन तयार करून झाल्यानंतर आपण पट्टीच्या मदतीने चेक्सचं पॅटर्न तयार करणार आहोत आणि त्या चेक्सच्या पॅटर्नमध्ये त्या रेषा एकमेकांना जिथे छेदतात तिथे आपण एक एक बुट्टी देणार आहोत. अशा प्रकारे आपण मोटिफ किंवा बुट्टा डिझाईन तयार करून हा ब्लाऊज कंप्लीट करणार आहोत. तर तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली, कशी वाटली, आवडली का? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. जेणेकरून मला असेच अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. यानंतर आपण हे बुट्टा जेव्हा आपण पूर्ण करू यानंतर मी एक ब्लाऊजचा तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. तर आजच्या व्हिडिओचं हे असं पॅटर्न ब्लाऊजचं तयार झालेलं आहे. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.